नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या घटकावर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दिलेले इक्वेशन्स आपणाला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये कशी कन्व्हर्ट करता येतील आणि कन्व्हर्ट करून ते कसे सॉल्व करता येतील या घटकावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर पहा, पहिले एक्झाम्पल काय देण्यात आलेले आहे आपणाला. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता इक्वेशन काय देण्यात आलेले आहे पहा की 2/x - 3/y = 15 हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन इज 8/x + 5/y = 77. आता पहा, या इक्वेशनकडे पाहिलं तर हे लिनियर इक्वेशन्स नाहीत. ओनली इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणू शकतोय आपण त्याला, परंतु हे लिनियर इक्वेशन्स आहेत असं म्हणू शकत नाही. तर हे ठीक आहे, याला आपण लिनियर इक्वेशन्स मध्ये कन्व्हर्ट करू आणि त्यानंतर सॉल्व करू. तर काय मेथड आहे पहा. ठीक आहे, आपण या ठिकाणी सोल्युशन कसं लिहिता येईल याचा विचार करू. समजा मी या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन राईट. फर्स्ट इक्वेशन 2/x - 3/y = 15 आणि सेकंड इक्वेशन काय आहे तर 8/x + 5/y = 77. आता या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला काय करता येईल की याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय करता येईल. तर या ठिकाणी पहा की सपोज 2/x = आता सपोज म्हणण्याची गरज नाही. 2/x = 2 × 1/x असं आपण लिहू शकतोय. कॅन वी राईट 2/x = 2 × 1/x. Also 3/y = 3 × 1/y. आणि असं जर आपण या ठिकाणी 2/x आणि 3/y ला जर या पद्धतीने लिहिलं 1/x and 1/y हे जर आपण त्या टर्म मधले सेपरेट काढले तर या ठिकाणी इक्वेशन्स कसे लिहिता येतील. 2 × 1/x - 3 × 1/y and in second equation we can write 8 × 1/x + 5 × 1/y. मग आपण 1/x ला जर या ठिकाणी p अज्युम केलं आणि 1/y ला जर आपण q अज्युम केलं तर आपल्याला हे दोन इक्वेशन्स कसे लिहिता येतील. 2p - 3q = 15. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि सेकंड इक्वेशन कसं लिहिता येईल. 1/x ला p न रिप्लेस करा आणि 1/y ला q न रिप्लेस करा. वी गेट सेकंड इक्वेशन 8p + 5q = 77. दिस इज सेकंड इक्वेशन. आता हे आपल्याला लक्षात आलंय का पहा की समजा फर्स्ट इक्वेशन आपलं होतं. समजा हा आपण रफ पार्ट म्हणू. या बाजूला आपण रफ पार्ट दाखवू. मग आता या ठिकाणी 2/x - 3/y = 15 आहे. याला मी असं लिहिलेलं होतं 2 × 1/x - 3 × 1/y = 15. Now replace 1/x by p and 1/y = q.
So we get 2p minus 3q is equal to 15. This is first equation. ठीक आहे. आता या ठिकाणी इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय मिळालेत आपणाला या ठिकाणी पहा. 2p मायनस 3q इज इक्वल टू 15 अँड 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. आता इक्वेशन 1 अँड 2 कसे सॉल्व करायचे हे आपणाला यापूर्वी माहीत झालेले आहे. आता या ठिकाणी आपण पी आणि क्यू या दोन व्हेरिएबल पैकी कोणताही एक व्हेरिएबल डिलीट करतो, इलिमिनेट करतो आणि इलिमिनेट करण्यासाठी त्यांचे कोएफिशियंट सेम पाहिजेत. ठीक आहे. आपण जर असं डिसाईड केलं की आपणाला क्यू इलिमिनेट करावायचा आहे तर क्यूचे कोएफिशियंट या ठिकाणी सेम पाहिजेत, इक्वल पाहिजेत आणि ते करण्यासाठी इक्वेशन 1 ला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल अँड इक्वेशन 2 ला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल 3 न. आपण या ठिकाणी लिहूत मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 अँड सेकंड इक्वेशन बाय 3. वी गेट काय मिळेल आपणाला. इक्वेशन 1 ला जर आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर मिळतील 10p मायनस 15q इज इक्वल टू 75. 5 न मल्टिप्लाय केलेले. इक्वेशन 2 ला आपणाला 3 न मल्टिप्लाय करायचे. आपणाला मिळेल 24p प्लस 15q इज इक्वल टू 231. 77 into 3 231. This is equation number 3 and this is equation number 4. आता हे दोन इक्वेशन मधून या दोन इक्वेशन मधून आपल्याला क्यू इलिमिनेट करण्यासाठी या दोघांची ॲडिशन घ्यावी लागेल म्हणजे क्यू इलिमिनेट होईल. या ठिकाणी आपण लिहूत ॲड इक्वेशन 3 and 4. वी गेट. मी आता थोडं डायरेक्ट या ठिकाणी स्टेप लिहितोय. फक्त क्यू इलिमिनेट होईल तर 10p प्लस 24p वी गेट 34p इज इक्वल टू 306. ॲडिशन करा 75 प्लस 231 वी गेट 306. सो p इज इक्वल टू 306 अपॉन 34. पी ची व्हॅल्यू आपणाला या ठिकाणी मिळेल 9. आता ही कॅल्क्युलेशन तुम्ही करून पहा. फक्त या ठिकाणी मेथड समजून घ्या. काय केलंय आपण की या दोन इक्वेशन मध्ये 1/y आणि 1/x आणि 1/y ला p आणि q न रिप्लेस केले आणि p आणि q न रिप्लेस केल्यानंतर आपल्याला हे दोन इक्वेशन्स मिळाले. 2p मायनस 3q इज इक्वल टू 15 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. आणि हे दोन इक्वेशन सॉल्व करून आपण p ची व्हॅल्यू काढलेली. पुट p इज इक्वल टू 9 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा p ची व्हॅल्यू 9 ही कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा आणि q ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू. इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 काय आहे 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. p च्या ठिकाणी 9 सबस्टिट्यूट करा. हे मिळतील 72 प्लस 5q इज इक्वल टू 77. So 5q is equal to 77 minus 72. 5q is equal to 5. So q is equal to 1. आता p ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळालेली आणि q ची व्हॅल्यू काय मिळालेली 1. आता p कशाने रिप्लेस. p ने आपण काय रिप्लेस केलेलं होतं 1/x. So 1/x is equal to 9 and 1/y is equal to 1. Therefore, x is equal to 1/9 and y
इज इक्वल टू 1. तर या पद्धतीनं आपणाला एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करता येतील. पहा काय केलंय ते. आणखीन आता सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा. आता या सेकंड एक्झाम्पल मध्ये काय करावं लागेल की आपणाला या ठिकाणी 1/x प्लस वाय हा समजा आपण p न रिप्लेस केला आणि 1/x मायनस वाय जर आपण q न रिप्लेस केला, तर या इक्वेशन 1 मध्ये जर आपण 1/x प्लस वाय p न रिप्लेस केले आणि 1/x मायनस वाय हे q न रिप्लेस केले, तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला. मी डायरेक्ट या ठिकाणी ठीक आहे, मी पुन्हा या ठिकाणी एक्झाम्पल लिहून न घेता या ठिकाणी डायरेक्ट सोल्युशन म्हणून लिहितो, सुरुवात करतो. जर याला आपण नंबरिंग करा, याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2, फक्त मी या ठिकाणी मेथड सांगायलोय तुम्हाला. मग आता या फर्स्ट इक्वेशन मध्ये जर 1/x प्लस वाय p न रिप्लेस केला आणि 1/x मायनस वाय q न रिप्लेस केला, वी गेट इक्वेशन 10p प्लस 2q इज इक्वल टू 4. आता या इक्वेशनला 2 न डिवाइड केलं तर आपण त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतोय 5p प्लस q इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 1. किंवा याला जर तुम्ही नंबरिंग 1, 2 केली तर हे इक्वेशन नंबर 3 मिळेल. सिमिलरली रिप्लेस 1/x प्लस वाय बाय p अँड 1/x मायनस वाय बाय q इन फ्रॉम सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन मध्ये जर आपण काय केलं की 1/x प्लस वाय ला p न रिप्लेस केलं आणि 1/x मायनस वाय ला q न रिप्लेस केलं, तर काय मिळतील आपणाला. वी गेट इक्वेशन 15p मायनस 5q इज इक्वल टू -2 इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 अँड 2 मधून आपण q इलिमिनेट करू आणि q इलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन 1 ला आपणाला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून या ठिकाणी लिहू मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 वी गेट काय मिळेल आपणाला 25p. पहा इक्वेशन 1 ला आपण 5 न मल्टिप्लाय करायलो प्लस 5q इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी 2 आणि 3 इक्वेशन या दोन, कारण एक वरूनच आपण 3 इक्वेशन मिळवलेले. आता इक्वेशन 2 आणि 3 ची जर ऍडिशन घेतली तर q इलिमिनेट होतील. म्हणून या ठिकाणी आपण लिहू की ऍड इक्वेशन 2 अँड 3. आता इक्वेशन 2 अँड 3 जर ऍड केले तर ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहून घेऊ ती इक्वेशन 15p मायनस 5q इज इक्वल टू -2 and third equation is 25p plus 5q is equal to 10. q eliminate होईल. We get 40p is equal to 8. So p is equal to 8/40 means p is equal to 1/5. आता p ची व्हॅल्यू 1/5 मिळाली. पुट p इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवा, इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 काय आहे पहा 5p प्लस q इज इक्वल टू 2. 5 इंटू p ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 1/5 प्लस q इज इक्वल टू 2. 5 कॅन्सल होतील. 1 प्लस q इज इक्वल टू 2. q इज इक्वल टू 2 मायनस 1. q ची व्हॅल्यू मिळेल 1. नाउ
P is equal to 1/5 and Q is equal to 1. आता P ची आणि Q ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कशाच्या मिळाल्यात? या ठिकाणी पहा, P ला आपण P कशाने रिप्लेस केलेली होते? 1/x + y ने. सो 1/x + y is equal to 1/5 and 1/x minus y is equal to 1. Therefore x plus y is equal to 5 and x minus y is equal to 1. आता हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले. यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्टली x आणि y च्या किमती मिळालेल्या होत्या, परंतु या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला x आणि y च्या डायरेक्टली व्हॅल्यू मिळालेल्या नाहीत. आता हे दोन इक्वेशन पुढे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. आता या पुढचा भाग मी काही सांगणार नाही, परंतु हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू तुम्हाला शेवटी मिळेल 3 आणि y ची व्हॅल्यू मिळेल 2. हे आपला आन्सर असणार आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला माहित आहे की x + y = 5 and x minus y = 1. या दोन इक्वेशनची ॲडिशन करा, y इलिमिनेट होतील, 2x = 6 मिळेल, x ची व्हॅल्यू 3 मिळेल. x ची मिळालेली 3 व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा, y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. तर अशा पद्धतीनं आपण जे काही आपल्याला इक्वेशन्स दिलेली आहेत, जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाहीत, परंतु आपणाला त्या इक्वेशन रिड्युसिबल इक्वेशन आपण म्हणलेले, त्या जे आपणाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये त्याला कन्व्हर्ट करता येईल आणि कन्व्हर्ट करून सोडवता येईल. तर अशा पद्धतीच्या एक्झाम्पलचा थोडा सराव करा. सराव केल्यानंतर हे सुद्धा एक्झाम्पल्स आपणासाठी काहीही अवघड नाहीत. थँक्यू.